नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या अध्यापन घटकाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र हो, आजचा जो काही आध्यात्मिक घटक त्या ठिकाणी मी निवडलेला आहे अध्यापनासाठी, तो अत्यंत सुंदर आणि अत्यंत विलोभनीय असा आजचा मी अध्यापनासाठी म्हणजेच अभ्यासासाठी निवडलेला घटक आहे. तुमच्या ह्या भ्रमणध्वनीच्या म्हणजेच इंग्रजीमध्ये मोबाईलच्या ह्या पडद्यावर स्क्रीनवर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकाचं जे काही मुखपृष्ठ आहे ते दिसतंय. मुखपृष्ठाच्या बाजूला संत महामुनी ज्ञानेश्वर माऊली बसलेले आहेत आणि मी ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर म्हणजे माझ्या डोक्याच्या वर त्यांच्या आशीर्वादानिशी संत माऊलींनी संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, आजचा जो काही विषय आहे तो आध्यात्मिक विषय आहे, परंतु ह्या आध्यात्मिक जोडीबरोबर भावार्थही महत्त्वाचा आहे. भावार्थाबरोबर आपुलकी महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे आज मराठी भाषा बोलतो आहोत ते ह्याच महान संत ज्ञानेश्वर माऊलींमुळेच. या महान संतांनी जन्म घेतला आणि आपल्या मराठी भाषेला अत्यंत गोडवा निर्माण करून दिला. जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम संत माऊलींनी केलं, अनेक कामं यांनी केली. ह्या आजच्या अध्यापन घटकामध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील म्हणजेच इयत्ता 11वी मराठी युवक भारती या आपल्या पाठ्यपुस्तकातील मुख्य घटक आहे पद्य आणि उपघटक आहे. आजचा जो काही मी अध्यापनासाठी आणि विशेषतः आपल्या ह्या अभ्यासासाठी जो घटक मी निवडलेला आहे तो म्हणजेच ऐसी अक्षरे रसिके. ऐसी अक्षरे रसिके हा घटक मी आजच्या अध्यापनासाठी निवडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मराठी युवक भारती कविता क्रमांक 8वी, त्याचं शीर्षक आहे ऐसे अक्षरे रसिके मेळविन. त्यात आजच्या ह्या कवितेचं थोडक्यात हा अभंग आहे विद्यार्थी मित्र हो. म्हणजेच ज्ञानेश्वरी जी आहे ना आपली, संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय, 6व्या अध्यायामधील जी काही ओवी आहे 6व्या अध्यायाची, त्या ओवी क्रमांक 14 ते 24 पर्यंत म्हणजे 6व्या अध्यायामध्ये 14 ते 24 ज्या ओव्या आहेत ते ऐसे अक्षरे रसिके मेळविन हा जो काही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमधला भाग आहे तो त्यांनी त्यात लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक आपल्या मराठी भाषिक, आपली मराठी भाषा किती उच्चभ्रू आहे, किती उच्च कोटीची आहे, मराठी भाषेला अत्यंत प्राधान्य देण्याचं काम आणि मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचं काम आणि मराठी भाषेला गोडवा आणण्याचं काम या संत मुनिश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. खरोखर जर अभंग मला त्या ज्ञानेश्वर माऊलींचा जर विषय निघाला तर माझ्या मनात एक अभंग लगेचच तयार होतो किंवा तो माझ्या तोंडावरच त्या ठिकाणी वदवलेला आहे असंही काही हरकत नाही. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही जी काही अभंगाची ओवी आहे ही प्रत्येकाच्या संत मुनी जे वारकरी संप्रदाय आहे त्या सर्व वारकऱ्यांच्या तोंडपाठ अशी ही ओवी आहे. परत अजून एक ओवी माझ्या तोंडपाठ म्हणजेच मला ती बऱ्याचदा शिकवताना आवडते ती सांगताना, म्हणजे संत मुनींचा जर त्या ठिकाणी विषय निघत असेल त्या ठिकाणी ती ओवी म्हणण्याचा माझा त्या ठिकाणी अट्टहास असतोच. तो एक ती म्हण आणि ती ओवी अशी आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालाशी कळस, नामिया झाला पताका. ही अभंगाची ओवी सुवर्ण अक्षरातही लिहिली तरी काही हरकत नाही. विद्यार्थी मित्र हो, आजचा हा अध्यापनासाठी निवडलेला जो घटक आहे तो म्हणजेच 8वी कविता ऐसी अक्षरे रसिके मेळविना या कवितेचं संपूर्ण स्पष्टीकरण आणि भावार्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि कविता संपल्यानंतर या कवितेवर आधारित जेवढी कृती आहे ती कृती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात.
विद्यार्थी मित्र, संत ज्ञानेश्वर माऊलींना कोण नाही ओळखत? त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत. संत ज्ञानेश्वर माऊली हे जे काही ज्ञानेश्वर महाराज आहेत, वारकरी संप्रदायाचे प्रणेते, ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं काम संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. अत्यंत महान काम केलं. जे आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत आहे श्री क्षेत्र पंढरपूर, या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मातेचं जे काही मंदिर आहे, त्या मंदिरावर आधारित तिथलं जे काही देवस्थान आहे त्यावर आधारित संपूर्ण माहिती, वारकरी संप्रदायाचं संपूर्ण प्रेरणास्रोत तिथूनच तयार झालेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या मराठी भाषेचा गोडवा कसा निर्माण व्हावा याच्यावर आधारित ही कविता संपूर्णपणे त्यावेळेस 12व्या शतकामध्ये संत श्रेष्ठ श्री मुनी संत ज्ञानेश्वर माऊलीने लिहिले की मराठी भाषा कशी अवीट आहे, किती सुंदर आहे आणि किती सुंदर त्याने ती त्या ठिकाणी रचलेली आहे. भावुकता असते, प्रेम असतं, आपुलकी असते, रसिक असतात त्याच्यात, अशी ही आपली मराठी भाषा आहे. 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म झाला. थोडक्यात आपण ही कविता सुरू करण्याच्या अगोदर संत ज्ञानेश्वर माऊली यांची पूर्वपीठिका जाणून घेऊयात. आपण थोडक्यात त्यांचा थोडका परिचय करून घेऊयात. तर ते कोण होते? आपल्या महाराष्ट्रातील संत मांदियाळी जे काही महान संत होऊन गेले त्यातले अग्रगण्य महान असे संत आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीला लाभले आणि आपल्या मराठी भाषेलाही लाभले. अत्यंत सुंदर कविता आहे विद्यार्थी मित्र. थोडक्यात जर भावार्थ सांगायचा म्हटला या कवितेचा, तर ह्या कवितेमध्ये थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, ऐसी अक्षरे रसिके मेळविना, ऐसी अक्षरे रसिके मेळविना म्हणजे असे अक्षर मी तयार करेल की ते रसिकांना त्या ठिकाणी रसिक्त वाटतील. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. इतकी सुंदर, इतक्या भाव स्पर्श अशा स्वरूपात त्यांनी ह्या ओव्या रचलेल्या आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रत्यक्ष थोडक्यात कविता सुरू करण्या अगोदर आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांचं थोडक्यात परिचय करून घेऊयात. संत ज्ञानेश्वर माऊलींचं पूर्ण नाव हे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांचा जन्म 12व्या शतकामध्ये म्हणजे 1275 मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली 12व्या शतकामध्ये 96 मध्ये. 12व्या शतकातील 96 वर्षात त्या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेतली. विद्यार्थी मित्र, जिवंत समाधी म्हणजेच हे तुम्हाला माहिती आहे की नाही ते मला माहिती नाही, पण मी सांगतो थोडक्यात. जिवंत समाधी घेणे म्हणजे जिवंतपणी असतानाच आपल्या शरीरातून देह म्हणजे प्राण बाहेर काढून ठेवणे, त्याला जिवंत समाधी असं म्हणतात. आता हे मी थोडक्यात सांगितलं. आता डायरेक्ट बसणं आणि डायरेक्ट जीव बाहेर काढणं असं नव्हे, त्याला त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने योगासनाच्या पद्धतीने तो आत्मा बाहेर पडतो. ही खूप मोठी आख्यायिका आहे, पण आज आपल्याला ती आख्यायिका ऐकायची नाही. आपल्याला मूळ विषयाकडे जायचं आहे. एक ज्यावेळेस काही वेळ मिळेल, प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस भेटू त्यावेळेस मी निश्चितच तुम्हाला संत ज्ञानेश्वरी माऊलींबद्दल माहिती सांगेन. त्यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. 13व्या शतकातील प्रसिद्ध महान असे संत होऊन गेले. मराठी साहित्यातील, मराठी भाषेतील महान संत, प्रज्ञावंत, तत्वज्ञ, अलौकिक प्रतिभावान कवी. त्यांनी सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश दिला. त्यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात तत्वज्ञान, विचार, साक्षात्कार, काव्य सौंदर्य, कल्पना वैभव व रसाळपणा ही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आढळतात. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का विद्यार्थ्यांनो? नाही तर एकदा ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये एक विश्वासाठी प्रार्थना लिहिलेली आहे. त्या प्रार्थनेचं नाव आहे पसायदान. तुम्ही ऐकलं असेल. आता विश्वात्मके देवे येणे माग्यते तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे पसायदान ही अत्यंत विश्वाला मान्यता आहे. विश्वाच्या सानिध्यात राहून विश्वाबद्दल एक सुंदरशी प्रार्थना 12व्या ते 13व्या शतकामध्ये या महान संतांनी लिहिली. सर्वांचं भलं असे हे प्रसिद्ध संत मांदियाळीमधील अग्रगण्य आणि प्रथमतः वारकरी संप्रदायाचा परिपूर्ण अर्थ सांगणारे संत ज्ञानेश्वरी माऊली. पुढे जाऊयात. त्यांच्या इतर रचनांमध्ये तत्वज्ञान, भक्ती व काव्य यांचा अपूर्व असा त्रिवेणी संगम आढळतो व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. नम्रता, अतुलनीय गुरुभक्ती, अपार करुणा,
मातृहृदयी, वत्सलता, अखंड रसिकता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे त्यांच्या साहित्यात सापडतात. विद्यार्थी मित्र हो, त्यांच्या साहित्यामध्ये संयमित, अतुलनीय गुरुभक्ती. विद्यार्थ्यांनो, गुरु ह्या शब्दावरून मला आठवलं, संत ज्ञानेश्वरी माऊलींचे जे गुरु होते त्यांचे सगळे वडील बंधू म्हणजे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजच होते. आजच्या ह्या स्थळावर कोणी आपल्या सगळ्या भावाला गुरु मानत नाही, पण महान संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःच्या सगळ्या मोठ्या भावाला संत निवृत्तीनाथ महाराजांचं त्या ठिकाणी त्यांना गुरु मानलं. हे अवतारी पुरुष होते विद्यार्थी मित्र हो, साक्षात भगवंताचा अवतार. त्यांनी साक्षात्कार दाखवले. तुम्ही जर संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवलेला होता. रेड्याला बोलायला लावलं होतं. भिंत कधी चालते का? ही भिंत चालते का आपली? नाही चालत, पण त्यांनी चालवायला लावली ती भिंत. त्यांच्या पाठीवर त्यांनी पुरणाच्या पोळ्या शेकायला लावल्या त्या मातृवहिनीला, तिच्या बहिणीला मुक्ताबाई, त्यांच्या बहिणीला त्यांनी त्यांच्या पाठीवर पुरणाच्या पोळ्या शेकल्या होत्या. पोळ्या शेकल्या, भाकरी शेकल्या. इतकं ब्राह्मण कुळात जन्माला आले, पण ब्राह्मण कुळात असूनही त्यांना खूप त्रास झाला होता, समाजाने खूप त्रास दिला होता. अशी थोडक्यात त्यांची पूर्वपीठिका आहे. त्यांचा हा जो काही निवडक अभंग आहे आजचा, ही जी काही कविता आहे, ऐसी अक्षरे रसिके मेळविना, ही जी काही कविता आहे ते ज्ञानेश्वरी मधील जो काही त्या ठिकाणी 6वा अध्याय आहे, 6व्या अध्यायातील 14 ते 24 ह्या ज्या काही ओव्या आहेत, या ओव्यांमधून हा थोडक्यात भाग आपल्या पाठ्यपुस्तकात घेतलेला आहे. प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र हो. चला तर मग, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही एक अभंगाची ओवी आजही वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला नवीन ऐकायला येत असेल किंवा तुम्ही ते ऐकले असेल किंवा तुम्ही रसिकही असाल. चला तर मग, ऐसी अक्षरे रसिके मेळविना ह्या कवितेचा थोडक्यात आशय जाणून घेऊया. आशय काय आहे? ऐसी अक्षरे रसिके या ओव्यांचे रचना करते संत ज्ञानेश्वर महाराज असून या ओव्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातून घेतलेल्या आहेत. ह्या ज्या ओव्या आहेत, या ज्ञानेश्वरी हा जो काही महान ग्रंथ आहे, या ग्रंथामधून 6व्या अध्यायामधून 14 ते 24 ज्या काही ओव्या आहेत क्रमांकाच्या, ते ह्या आपल्या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी घेतलेल्या आहेत. या ओव्यातून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयी गौरवोद्गार काढले आहेत. मराठी भाषेच्या सामर्थ्यावर त्यांचा गाढा विश्वास आहे. कारण अमृताशी ही पैजा जिंकण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे, ती म्हणजेच माझी मराठी भाषा. सर्व इंद्रियांना तृप्त करेल, सर्व इंद्रियांना, नाक कान डोळे जीभ दात, सर्व इंद्रियांना ती पूर्णतः तृप्त करेल अशी ही ब्रह्मरसाने युक्त असे रसाळ बोल मी निस्वार्थ श्रोत्यांसाठी सादर केले आहे. हे जे मराठी आहे, मराठीची जी काही भाषा आहे ती ब्रह्मरसयुक्त प्रेमभराने इंद्रियांना तृप्त करेल अशी मी त्या ठिकाणी सादर करत आहे. आत्मप्रकाशाच्या उजेडात स्वानुभवाच्या आधारे या लोकांचा रसास्वाद तुम्ही घ्यावा अशी विनंती ते रसिक जणांना करू पाहतात. आत्मप्रकाशाच्या उजेडात स्वानुभवाच्या आधारे या सर्व बोलांचा जो काही रस आहे तो रसास्वाद तुम्ही घ्यावा अशी विनंती, असं आवाहन संत श्रेष्ठ मुनी संत महान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. ही जरी कवितेचा थोडक्यात आशय, थोडक्यात परिचय, भावार्थ थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता खरोखर मुद्दा आपल्या कवितेकडे आपण आलेलो आहोत. ही आपली जी कविता आहे विद्यार्थी मित्र हो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पद्य विभाग, विभाग क्रमांक 2, कविता क्रमांक 8, कवितेचं शीर्षक आहे ऐसे अक्षरे रसिके. कवितेचे रचयिता आहेत संत श्रेष्ठ मुनी ज्ञानेश्वर माऊली. आता ऐसी अक्षरे रसिके म्हणजेच काय? ऐसी म्हणजेच असे रसपूर्ण शब्द, मधुर शब्द मी तयार केलेले आहेत, असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. ऐसी अक्षरे रसिके, असे शब्द, रसपूर्ण शब्द मी तयार केलेले आहेत, सुंदरतेने त्या ठिकाणी तयार केले. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, पुस्तक उघडायचं आहे, पृष्ठ क्रमांक 33 काढायचा आहे आणि त्या पृष्ठ क्रमांकावर त्या ठिकाणी ती कविता दिलेली आहे. 33 क्रमांक काढायचा आहे. 33
ओपन युअर टेक्स्टबुक म्हणजे बुक, तुमचं जे काही पाठ्यपुस्तक आहे ते उघडायचं आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींचा त्या ठिकाणी आशीर्वादानिशी आपण आज त्यांचाही परिचय करून घेतला. आपण प्रत्यक्षात जी प्रस्तावना दिलेली आहे त्या प्रस्तावनेचा आपण त्या ठिकाणी आधार घेणार आहोत आणि मग आपण आपल्या मूळ कवितेकडे जाणार आहोत. कविता थोडकी त्या ठिकाणी क्लिष्ट वाटेल तुम्हाला, कारण की शब्द आहेत 12व्या शतकाचे, पण तरीही तुम्ही काही चिंता करू नका. मी तुम्हाला ते संपूर्ण माहिती पूर्ण माहिती सांगेल, समजून देईल. ती चिंता सोडून देतो, मी आहे बसलो. चला तर मग सुरुवात करूया. संत श्रेष्ठ प्रज्ञावंत तत्वज्ञ अलौकिक प्रतिभावंत कवी, सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश देणारे संत कवी, तत्वज्ञान, आत्मविश्वास, आत्मविचार, साक्षात्कार, काव्य सौंदर्य आणि रसाळपणा या दृष्टीने त्यांनी लिहिलेला अजोड ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी होय. अमृतानुभव, चांग पासष्टी, अभंग गाथा हे त्यांचे महान असे सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा अपूर्व संगम म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्ये आढळून येतो. संत ज्ञानेश्वरांच्या लेखनातून त्यांचे व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरुभक्ती, असीम करुणा, मातृहृदय वात्सल्य, अजोड रसिकता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दिसून येतात. अनेक विविध पैलू या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, असे संत ज्ञानेश्वर माऊली खूप महान मृदू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती का अजून एक महत्वाचा, ज्ञानेश्वरी हा जो काही ग्रंथ आहे, महान ग्रंथ, तो त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी लिहिला होता वयाच्या. त्यांचं वय फक्त 16 वर्षाचं होतं आणि त्यांनी महान ग्रंथ जो होता तो संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या वयात त्यांनी लिहिला. आपण सध्या एक प्रश्न लिहू शकत नाही विद्यार्थ्यांना, एका प्रश्नाचं उत्तर 2 पानं लिहू शकत नाही, एक निबंध सांगितला तोही आपल्याला लिहिता येत नाही. कारण आहे आपल्याला तेही जमेल, पण आपण प्रयत्न करत नाही म्हणून आपल्याला जमत. एक लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? असे महान संत होऊन गेले. अगदी कमी वयात त्यांनी जिवंत समाधी घेतली. 20 ते 21-22 वर्षातच त्यांनी जिवंत समाधी घेऊन ते मोकळे झाले. त्यांचा जन्म त्याच कामासाठी झालेला होता असं त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे. त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा, त्यांचं चरित्र वाचा, तुम्हाला समजेल ज्ञानेश्वर माऊली कोण होत्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महान संत जन्माला आले आणि निघून गेले. काय कारगिरी केली, त्यांचा इतिहास काय आहे ते जाणून तर घ्या. तुम्ही जाणून घेत नाही विद्यार्थ्यांनो. आहेत, होते, गेले, अरे पण आपला जो इतिहास आहे ना तो जाणून घ्या. चला, जास्त वेळ न घेता आपण सरळ आपल्या विषयाकडे जाऊया. चालेल? चला, प्रस्तुत जी काही कविता आहे ऐसी अक्षरे रसिके, ह्या कवितेचा थोडक्यात प्रस्तावना मी तुम्हाला सांगतो. प्रस्तुत ओव्यातून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. जो काही आपली मराठी भाषा आहे, आपण जी मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, म्हणजे आपल्या समग्र महाराष्ट्र राज्याची जी काही मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचा गोडवा आपण जो गातो ना, फक्त इथून गातो, कंठातून गातो. आपल्या जे पोटाची बिंबी आहे, पोटाच्या देठापासून कधीच त्या मराठीचा गोडवा गात नाही. पण या प्रस्तुत ओव्यांमध्ये मराठी भाषेविषयीचा अभिमान सार्थ शब्दात, रसाळ शब्दात, अविट शब्दात, अमृतापेक्षाही गोड अशा शब्दात त्यांनी मांडलेला आहे. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीचा गौरवाची भावना आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मराठीतून अमृताशी पैज जिंकण्याची अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करेन. असे अक्षर तयार करेल, असे अक्षर मी निर्माण करेन मराठीमध्ये. तर जर विश्वामध्ये अमृत आणि माझी मराठीची अक्षरं याच्याशी जर पैज पाडली तर मराठीचे अक्षर हे जिंकतीलच, अमृताला हरवतील. एवढी रसाळ, एवढी भावपूर्ण, एवढी प्रेमळ अशी भाषा मी माझ्या मराठीची निर्माण करणार आहे. विचार करा विद्यार्थी मित्र हो, 12व्या-13व्या शतकामध्ये हा साक्षात्कार त्यांना मराठी भाषेचा त्यावेळेस झाला. त्यानंतर तर मग खूप लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. विवेक सिंधू, माहीम भटांनी विवेक सिंधू मध्ये मराठी भाषेविषयी भरपूर काही लिहिलेले आहे. रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजेच मोठी मेजवानी आहे. रसाळ भाषेत, प्रेमळ भाषेत, आपुलकीच्या भाषेत, गोडव्याच्या रसिकेनुसार ह्या ज्या काही ओव्या तयार झाल्यात, अत्यंत सुंदर मेजवानी, अत्यंत सुंदर आपल्या ताटात वाढून ठेवलेला आहे. या ओव्यांमध्ये रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमाही विशेष परिणामकारक आहे. या ज्या काही ओव्या आहेत
आपल्या ह्या पाठ्यपुस्तकात दिलेली कविता आहे ना, त्याच्यातले जे काही ओव्या आहेत ना, ते ओव्या बोलताना आणि बोलांना त्या ठिकाणी खूप सुंदर सूर्याची उपमा दिलेली आहे. सूर्य तेजस्वी प्रकाशमान असतो, तसं हे आपल्या मराठीचे शब्द वाक्यरचना असते, असं थोडक्यात या ठिकाणी संत मुनिश्रेष्ठ महान संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण आतापर्यंत संत ज्ञानेश्वर माऊलींचा परिचय करून घेतला आणि आपली जी काही पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी कविता लावली आहे त्याची थोडक्यात प्रस्तावना जाणून घेतली. आपण आता कवितेचं प्रकट वाचन करूया आणि मग एक एक ओवीचं मी स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे. निश्चिंत राहा. चला तर मग कवितेचं आपण सुरुवातीला प्रकट वाचन करूया, नंतर पुढे जाऊया. हे बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकातील म्हणजे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पहिलंच त्या ठिकाणी 33 क्रमांकाचं पृष्ठ काढायचं आहे. त्याच्यात पहिलाच 2 भागांमध्ये ही कविता दिलेली आहे. 2 भाग आहे. चला तर मग 2 भागात कशी दिलेली आहे ते वाचून घेऊया. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविना, जिये कोळिकेचिनी पाडे, दिसती नदीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचिनी, एका रसाळपणाची या लोभा, की श्रवणेची होती जिव्हा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका, सहज शब्द तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्यातही पुरो लागे धणी, नवल बोलतीये रेखोची वाहणी, देखता डोळेही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाण रूपाची हे, जेत संपूर्ण पद उभारे, तेत मनची धावे बहिरे, जेत संपूर्ण पद उभारे, जेत मनची धावे बहिरे, बोलू बुजाही आविष्करे, अलिंगावाया, अलिंगावाया म्हणजे भेटायला, अलिंगावया म्हणजेच भेटायला, बोलू भुजाही आविष्करे, बोला पुंडलिक वरदेव, हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढच्या पानाकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. हे पहिला भाग संपलेला आहे. दुसरा भाग 33 क्रमांकावरच आहेत. ऐशी इंद्रिय आपुलिया भावी, झोंबती परी तो सरिसेपणेची बुजावी, जैसा एकला जग चेवई सहस्त्र करू, जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू म्हणजे सूर्य, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण, पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे, हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य सरसे, वरी कैवल्य रसे ओगरिली, ही प्रती पत्ती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभाणीच नवी, तोची करुणी ठाण दी, तोच करुणी ठाण दिवी, जो इंद्रियांते चोरुणी जेवी, तयासीची ही फावे, तयासीची ही फावे, हेत श्रवणाची ने, पांगे विन श्रोतया हो आवे लागे, हे मनाचे निजांगे, भोजी गे जा, भोजी गे गा, भोजी गे गा, ऐसे अक्षरे रसिके मेळविन. विचार करा विद्यार्थी मित्र, भाषा कठीण आहे, भाषा कठीण आहे, पण वाचल्याबरोबर जर एकाग्र चित्त जर केली ना तर ही भाषा अगदी सोपी आहे. संस्कृत थोडक्यात इथं वापरलेली आहे, पण आपली मराठी भाषा अशी होती पहिले, तिला त्या ठिकाणी अपभ्रंश करत करत ती मराठी भाषा आत्तापर्यंत पोहोचलेली. आपल्याला जशी समजेल त्या पद्धतीने आपण आपल्या भाषेचा वापर करत असतो, त्या पद्धतीने आपण भाषेचा वापर करून काम करत असतो. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, हे संत ज्ञानेश्वर माऊली 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे त्या ओवी क्रमांक 14 ते 24 आहेत. या ओव्या मोजून घ्या तुम्ही किती आहेत आणि मग मला सांगा किती ओव्या आहेत. पहिल्या भागामध्ये ज्या ओव्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात. बघा 12 ओव्या आहेत. पहिल्या भागामध्ये 12 आहेत, दुसऱ्या भागामध्ये हे 12 आहेत, अशा 24 ओव्या म्हणजेच ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजेच 12 दुणे 24. पहिल्या भागामध्ये मराठी भाषेचं कौतुक सांगितलेलं आहे, दुसऱ्या भागामध्ये मराठी भाषा कशी आहे तर सूर्य ज्या पद्धतीने तेजस्वी आहे त्या पद्धतीने यांनी त्या मराठी भाषेचा उद्गार आणि गौरव त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो.
विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपात ह्या ठिकाणी ही जी काही भाषा आहे, संत ज्ञानेश्वरी माऊलींनी ह्या कवितेचं आपण आज प्रकट वाचन केलेलं आहे. ऐसे अक्षरे रसिके मेळविन. आपण ह्या कवितेचं प्रकट वाचन केलं. हे मी पूर्ण कविता तुमच्यासमोर आणलेली आहे. पूर्ण कविता आहे. माझा मराठीची बोलू कौतिके परे, अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन, जिथे कोवळिकेचे निपाडे, दिसती नदीचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बीक मोडे. जयाचे नि एका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, सहज शब्द तरी विनो, शहद शब्द जशी तरी बी श्रवणाचा परिरसना म्हणे हा रसू आमुचा. घ्राणासी भावो जया परिमळाचा, हा तोची होईल. म्हणजे सांगताना तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण ही प्रकट वाचन पूर्ण कविता केलेली आहे. याचं एक एक ओळीचं आणि शब्दार्थ सह आपण या ठिकाणी भावार्थ रसग्रहण म्हणजे स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग पुढे जाऊयात, पुढच्या पानावर जाऊयात आणि पुढच्या पानावर आपण या संपूर्ण कवितेचा थोडक्यात ओव्यांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मी तुमच्या समोर आता नाहीये, संपूर्ण कवितेचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. या संपूर्ण कवितेमध्ये विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण कवितेचं स्पष्टीकरण थोडक्यात मी दिलेलं आहे आणि नंतर मग पुढे ह्या कवितेचं पूर्ण एक एक ओवीचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग हे पूर्ण स्पष्टीकरण वाचून घेऊयात. पहिलं जे त्या ठिकाणी पाठ्यपुस्तक समोर ठेवायचे विद्यार्थी मित्र हो, पृष्ठ क्रमांक 33 काढायचा आहे. काढलं नसेल तर काढून घ्या. आणि त्याच्यात पहिलीच ओवी आहे, माझा मराठाची बोलू कौतिके परी, अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविना. या दोन ओव्या दिलेल्या आहेत. माझे बोल, शब्द, बोल म्हणजे शब्द शुद्ध प्राकृत आहेत खरे, पण त्यांची अशी रसपूर्ण योजना करीन ते सहज अमृतालाही जिंकतील. अमृताशी पैज लावली तरी ते माझे अक्षर, मराठीचे अक्षर जिंकतील, असं संत ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात. गोड शब्दांनी मी सांगेन, या शब्दांची कोमल गुणांची म्हणजे जे कोमल आहेत ते कोमल गुणांशी तुलना केली असता सप्तसुरातील सुरांचा कोमलता कमी भासेल आणि या शब्दांचा मोहक गुणांपुढे सुगंधाची महतीही फिकी पडेल. अशी सुंदर रचना मी माझ्या शब्दांची करणार आहे, असं संत श्रेष्ठ मुनी ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. शब्दांच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की या ठिकाणी म्हटलेलं आहे, जिये कोवळिकेची पाडे, जिये कोवळिकेची पाडे, दिसती नदीचे रंग थोडे. शब्दांच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की त्या शब्दांच्या गोडीच्या आशेने कानांना जिव्हा फुटतील. कान जे आहेत त्याला जिव्हा फुटतील, कान बोलू लागतील, कान त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतील व इंद्रिय एकमेकांमध्ये भांडण करू लागतील. भांडण करता करता असे भांडण करतील तर श्रवण हा स्वभावता कानाचा विषय आहे. श्रवण हा कानांचा त्या ठिकाणी विषय आहे. जीभ म्हणेल रस विषय माझा आहे, गंध हा विषय नाकाचा आहे. प्रत्येक शब्द हा ज्ञानेंद्रिय ज्ञान संवेदनशील आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रिय जे आहे भांडण करतील. जीभ म्हणेल रस माझा, स्वाद माझा. श्रवण म्हणेल, कान म्हणतील माझ्या श्रवणाचा भाग आहे, हे सर्व माझं आहे. अशी अक्षर मी या ठिकाणी निर्माण करणार आहे. एका रसाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा. कळंबा म्हणजेच कलह, कलह करणे, एकमेका भांडण करतात. कलह भांडण करणं, कळंबा म्हणजेच भांडण करणं, कलह. आणखी एक नवलाची एक महत्वाची गोष्ट आहे. नवल म्हणजे आश्चर्याची गोष्ट ही की उच्चारेला ओळीचे धाटणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल की केवळ बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खाण आहे, असं त्यांना वाटेल. सहजे शब्द तरी विशो, श्रवणाचा परिरसना म्हणे हा रसू आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. ही पुढची ओवी म्हणतोय विद्यार्थी मित्र. जेव्हा सर्व शब्द जळून जे त्या ठिकाणी शब्द जे आहेत एकत्र जुळून येतील, संपूर्ण वाक्य बाहेर पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर निघेल. सर्व इंद्रियांना मागे टाकेल बाहेर, मग मन बाहेर पडेल आणि आपले बाहू पसरून, बाहू म्हणजेच हात पसरून आलिंगन घ्यायला भेटायला धावेल. याप्रमाणे सर्व इंद्रिय आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला शब्दाला झोमतील आणि शब्द ही सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील, असं थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, असं नवल त्या ठिकाणी वाटणार आहे. अशा पद्धतीने ते म्हणती, उघडली खाण रूपाची हे, जेथे संपूर्ण पद उभारे.
तेत मनाची धावे बहिरे बोलू बुजाई आविष्करे अलिंगावाया, म्हणजे शेवटचं पहिल्या 12 ओव्यांचं स्पष्टीकरण इथं संपलेलं आहे. इथं त्या ठिकाणी 12 ओव्यांचं स्पष्टीकरण आपलं संपलेलं आहे. पुढे जाऊया, पुढचे 12 ओव्यांकडे जाऊया. ऐसी इंद्रिया पुलिया भावी झोंबती परी तो सरिसेपणेची बुजावी, जैसा एकला जग चेववी सहस्र करू. चेववी म्हणजे चेतना, सूर्य, त्याचा अर्थ चेववी सूर्य, सहस्र करू सूर्य. चेचवी म्हणजे सर्वांना उजडत आणणं. ज्यांनी कधी मंद न म्हणजे पण असा मराठीचा बोलाची मोठी ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून ठेवेल. जेव्हा एकटा सूर्य आपल्या सहस्र हातांनी सर्व जगाला चेतना देतो, उजेड देतो, प्रकाश देतो आणि सर्व चराचरातील व्यवहारांना सुरुवात होते, त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणाही विलक्षण आहे. या शब्दांचा भाव जे जाणतील किंवा त्या भावांचा विचार करतील त्यांना हे शब्दच नव्हेत तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले असे वाटेल. चिंतामणी म्हणजेच त्या ठिकाणी तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे साधारण पाहतया भावज्ञा फावती गुण, चिंतामणीचे फावणे म्हणजेच फावती म्हणजेच सापडणे. विद्यार्थी मित्र हो, पाठ्यपुस्तकातील 33 क्रमांक काढायचा आहे, त्याच्यात या ओव्या मी वाचत आहे आणि ओव्यानुसार स्पष्टीकरण इथे मी दिलेलं आहे. पुढची ओवी वाचूया आपण. या ठिकाणी चिंतामणीचं त्या ठिकाणी विषय निघालेला आहे. पूर्ण ताट वाढून ठेवलेलं आहे. पूर्ण ताट म्हणजे जेवणाचा स्वयंपाक जसा झालेला असतो तसं ताट मी या शब्दांचं वाढून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. पण असो मराठी बोलाची मोठे मोठे जे शब्द आहेत ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून निष्काम साधूजनांना ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे. जे काही साधूजन आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते याच्यानुसारच त्यांनी काम केलेलं आहे. पुढे म्हणतात, हे असो तू या बोलाची ताटे भरली वरी कैवल्य रसे ओगिरिली. ओगरणे म्हणजेच कैवल्यरस म्हणजे मोक्षरस, ओगरणे म्हणजेच वाढणे. लक्षात घ्या, अंडरलाईन करा विद्यार्थी मित्र. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. निष्काम जे काही त्या ठिकाणी मोक्षरस वाढून निष्काम साधूजनांसाठी ग्रंथरूप मेजवानी मी केलेली आहे, वाढून ठेवलेलं आहे. आता आत्मप्रभा नीच नवी तोची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियांते चोरुणी जेवी तयासीची भावे. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र हो, जे काही इंद्रिय आहेत ज्यांनी कधीही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे व जे इंद्रियांना न कळत किंवा त्यांना समजून न देताच जेवू शकतात त्यांनाच या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. खरोखर जे काही इंद्रियांना न कळत किंवा त्यांना समजू न देता जेवतील किंवा त्याचा रस घेतील, त्याचा स्वाद घेतील. जेवण म्हणजे अन्नग्रहण नव्हे, मराठी भाषेविषयीचा ज्ञान, मराठी भाषेचा गोडवा स्वाद जो करेल त्याचा आस्वाद जो घेईल तो खरोखर त्याला त्या ठिकाणी अत्यानंद प्राप्त होईल. शेवटच्या ओवीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. पृष्ठ क्रमांक 33 त्यातल्या शेवटच्या 2 ओव्या. एत श्रवणाची पांगे बिन शोतिया ओ आहे, लागे हे मनाचे निजांगे भोजी गे या. भोजी गे भोगी जेगा असं त्याचा अर्थ आहे. भोजी म्हणजे त्या ठिकाणी भोजन किंवा जेवण करणे, भोगी जेगा म्हणजे भोग देणे, भोग देतात बघा त्याला जेवण म्हणजे नैवेद्य. निजांगे म्हणजे अंतरंग, पांगे म्हणजे आत्म आश्रय विना त्या ठिकाणी पळून जाणं. त्यात शेवटी दिलंय, येथे शब्दाने श्रवण इंद्रियांचा कानांचा आश्रय सोडून मनाचेच उपभोग घ्यावा. म्हणजे कान नाक वगैरे जे काही श्रवण इंद्रिय आहेत त्यांचा आश्रय सोडून द्यायचा आहे आणि जो मन आहे मनाचा उपभोग घ्यावा. भाषा, शब्द रचना, नाद आणि लय यांचे सौंदर्य, ओवी रचनेला सहजपणा, प्रसन्नता यामधून संत ज्ञानेश्वरांनी अपूर्व असा अनुभव वाचकांना श्रोत्यांना दिलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्र हो, अशा स्वरूपात विद्यार्थी मित्र हो, ही जी काही स्पष्टीकरणात्मक पूर्ण भावार्थ मी ह्या कवितेचं ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथंच थांबणार आहोत. परत ही कविता जर तुम्हाला समजली नसेल तर परत अजून मी एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये एक ओवीचं त्या ठिकाणी एक स्लाइड म्हणजे एक पडदा मी त्या ठिकाणी तयार करेल आणि तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवण्याचं काम करेल. विद्यार्थी मित्रांनो, हे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण इथंच ज्ञानेश्वर माऊलींचा ह्या अभंगाला पूर्ण विराम देऊयात. तुम्हाला निश्चितच ही कविता समजली असेल की ह्या कवितेचा थोडक्यात भावार्थ असा आहे की मराठी भाषा अशी निर्माण करेल की त्या ठिकाणी अमृतात सोबत जर त्याची पैज लावली तरी ते त्या ठिकाणी आपली मराठी भाषा जिंकेल, त्याचे शब्द जिंकतील. ज्या पद्धतीने एकटा सूर्य आहे तो सर्व जगाला विश्वाला तेजस्वी करतो, चेतना देतो, प्रकाशित करतो, तशी माझी मराठी भाषा सर्व ग्रंथांना सर्वांना
आवडेल भोवेल त्या पद्धतीची मी त्या ठिकाणी निर्माण करणार, असं थोडक्यात त्याच्यात भावार्थ दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक ओळीचं स्पष्टीकरण, एक एक कडव्याचं, एक एक ओळीचं स्पष्टीकरण, दोन दोन ओळ्यांचं स्पष्टीकरण मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार, म्हणजे तुम्हाला जेणेकरून कोणतीही अडचण होणार नाही. चला तर मग, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण चलचित्र पाहतात आणि खरोखर तुमच्या ह्या पाहण्यामुळेच तुमचा संपूर्ण अभ्यास पूर्ण होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि काही असतील अडचणी तर वैयक्तिक कमेंट्स करा. चांगलं वाटत असेल किंवा काही तुम्हाला समजत नसेल तरीही सांगा, मी निश्चितच तुम्हाला तुमच्या ह्या समस्या दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. तत्पूर्वी धन्यवाद विद्यार्थी मित्र, इथंच थांबतो आणि पूर्णविराम देतो. पुढच्या याला त्या ठिकाणी सुरुवात करायला परत